पण अगदी इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा आपण घरातली एक मातृभाषा जी आहे ती काहीशी आपल्याला यायला लागलेली असते, ती बोलीभाषा स्वरूपात तरी येते, तो लिखाणाच्या स्वरूपात येते की नाही हा पुढचा मुद्दा असतो. पण त्याच काळामध्ये जेव्हा आपण त्याचे 10% ही बोलीभाषेचा नीट ग्रहण केलेलं नसतं, त्यावेळेला आणखी काही भाषा या ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याची ग्रहणशक्ती इतकी तयार झालेली असते का की त्याने अनेक भाषा एका वेळेला शिकाव्या, हा मूळ मुद्दा येतो. नाही, हा मूळ मुद्दा आहे. याचा विचार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने केला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलं 2019-20च्या सुमारास ते आलं, त्यात काही स्थित्यंतरे झाली. तर हा जो अहवाल आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी तो अत्यंत महत्वाचा अहवाल आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केलेला आहे. त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, वेगवेगळ्या लोकांनी त्याचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे असं मला वाटतं. परंतु त्यांनी 3 भाषांचा पुरस्कार केला हे खरं आहे. तिथे त्यांच्या मनामध्ये काय असेल असं ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी त्यांनी जे मांडलेलं आहे त्यामध्ये नॅशनल इंटिग्रेशन आणि ह्या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून त्यांनी त्रिभाषा सूत्र सुचवलेलं आहे.